एक काम करा नामदेवराव, तुम्ही रिंक्याला फोन लावून इथं बोलावा अर्जंट. मी लावतो मदन भाऊले फोन आणि पूर्ण ऑटो घुमून देऊ आपण पुऱ्या गावात का कोणी हे चष्मे लावू नका म्हणून. हॅलो रिंक्या, हा बैलबंडीचा ठिकाणा नाही आहे काय? हा हा, 2 भोंगे आणि 1 माईक. हा, आणि ते सगळं मशीन गिशीन घेऊन ये तू लवकर. त्याचे पैसे सगळे देतो, तू घेऊन ये. हा, तात्याच्या नावानं मान. हॅलो मदन भाऊ, लवकरात लवकर हे बैलबंडीचा ठिकाणी आहे काय जिथं आपण बसतो, यावर तिथं अर्जंट काम आहे. का हो तात्या, जर त्या वामन भिंगोट्याला जर माहीत झालं का तो ॲटो तुम्ही घुमवला म्हणून, तर मग? अरे मग काय? अरे जैले डोळ्याचे चष्मे लागले आहे ओरिजिनल वाले, ते काढायला लावले आणि कलरचे चष्मे दिले त्याला लावाले. अशानं त्याचे नंबर वाढन, त्याचे डोळे खराब होईल. मग कोण खर्च करा? मग काय वामन भिंगोटे देईन काय स्वतःच्या खिशातले पैसे भरून आणि याचे डोळे वापस आणून? एकदा का डोळे गेले ते गेले तर गेले. माझ्या तर ते तवाच लक्षात येऊन गेलं होतं जेव्हा त्या कुसुमबाईले रंगीबिरंगी चष्मा दिला. माझ्या तर डोक्यात दुखू राहिलं रे बा त्या चष्मा लावल्यानं, आणि डोळे खाजवल्यासारखे उरायले. आमचे तर नाही होऊ राहिले. ना लय वेळचा घातला ना रे त्याच्यानं, कोणाला होते सहीन कोणाला नाही होत. नाही बा, आमचे तर नाही खाजू राहिले. डोक्याला दुखू राहिलं आणि डोळेले खाजू राहिले, काय ना होईये. अरे तो चष्मा काढून ठेवा तुम्ही माहिती आणि जो जुना होता तोच लावा, मग माहीतच पडते. माईचा ठोस करू राहिला, कारण याच्या पहिले असं कधी झालं नाही. चल येतो. म्हणूनच माझे डोळे खाजू राहिले होते आणि डोकं दुखू राहिलं होतं. सगळ्यालेच रंगीबिरंगी चष्मे वाटले ना. म्हटलं आजपर्यंत जे डोळ्याचे डॉक्टर आले त्यानं काय चष्मा दिला नाही तर पांढरा दिला, हे तर नवीनच आणलं म्हटलं बा इकडे. अरे खोटी नाटी डिग्री बनवून डॉक्टर बनलाय तो काय डॉक्टर ओरिजिनल डॉक्टर नाही होय. आपल्या गावातल्या 75% लोक आहे ना त्या शिबिरातले चष्मे घातलेले आहे. त्याच्यातनी लहान लेकरं आहे, म्हातारे माणसं आहे आणि जवानही आहे. तर तिघाले ऐकू गेलं पाहिजे. अशा इकडे घुमवा, सगळेच इकडे घुमवा. जा लवकर. तात्या, जर ह्या चष्म्यानं सगळ्याचे डोळे खराब झाले तर मग कसं? त्या डॉक्टरची ऍक्टिंग 1 नंबर केली. हे पैसे घेते आले आणि चालला जा लवकर इथून. इथून एवढ्या एरियात काम करायचं नाही, तिकडले बाहेर इकडे काम करायचं. एखाद्यानं जर ओळखलं तर झालं मग. नाही डॉक्टर साहेब, इथून एवढ्या एरियात मी कामच नाही करत. चल उचल ते पैसे आणि निघ लवकर इथून. काही काम असलं तर सांगा डबल. चला येतो वामनराव. वामनराव 1 नंबर काम केलं तुम्ही, 1 नंबर काम केलं. पण तुम्हाला कसं माहीत का हे काम मीच करण म्हणून? मी माणसं ओळखायला चुकत नाही वामनराव. माणसाला पाहिल्याबरोबर ओळखून घेतो का कोण कसा आहे आणि कशा कामात पडू शकते. हे घ्या, हे तुमचे पैसे. हे फक्त 25,000 रुपये सध्याचे आहे. जसे 4 दिवस झाले चष्मा लावून तसे आणखी 25,000 रुपये भेटून जाईल. आणि ज्या दिवशी पेशंट आहे ना आपल्या हॉस्पिटलमध्ये चालू झाले त्या दिवशी पुरे 50,000 रुपये भेटा. म्हणजे 1,00,000 रुपये जसे तुम्हाला म्हटले त्या पद्धतीनं. फक्त तुम्ही एवढं लक्ष द्या का 4 दिवस ते चष्मे डोळ्याचे कोणा काढले नाही पाहिजे. त्याच्यानंतर ते चष्मे आपलं काम करते आणि मग आपलं काम चालू होऊन जाईल. तुम्ही काही चिंता नका करू. तुम्ही फक्त पैशाचा बंडल मोजून ठेवा. 4 दिवस म्हणून 8 दिवस नाही काढा आणि डायरेक्ट तुमच्या इकडे पेशंट येणं चालू होऊन जाईल. पहा वामनराव, याच्यात तुमचाही फायदा झाला आणि आमचाही फायदा झाला. उलट तुमचा फायदा जास्त झाला, कारण तुमचं गावात नावही निघालं का वामन भिंगोटेनं पहिल्यांदा नेत्रदान शिबिर आणलं. तुमचीच कृपा सर्वी. फक्त तुम्ही सोमवारचा बंडल तयार ठेवा. काम झालं का पैसे तुम्हाला भेटून जाईल. हप्ताभर लावा म्हणे. हप्ताभरात तुम्हाला चष्मा लावायचीच गरज नाही पडत म्हणे. ह्याच चष्म्यानं एकदम व्यवस्थित काम होऊन जाईल म्हणे. काय हा हप्ताभरच आहे ना, हप्ता तर असाच चालला जाते. हा बरं, सरपंचानं असे शिबिर आणले नाही, रक्तदानाचं शिबिर आणायला पाहिजे. वामन भिंगोट्यानं पहा बरं कसं नेत्रदानाचं शिबिर आणलं. आहे म्हणा कामाचा माणूस तसा वामन भिंगोट्या, पण कधी कसा जास्त प्रमाणात अति करते ना, त्याच्यानं मग डोकं खराब होते. चांगलं शिबिर आणलं नाही. 75% लोकांचे डोळे खराब होते आपल्या गावातल्या. तसं गिसं काहीच नव्हतं. ज्याला काम नव्हते त्याने चेक करून घेतले शिबिर होतं तर फुटता फाटतात आणि त्याने चष्मे घेऊन घेतले. असं काम झालं ते. मला तर माझ्या सगळं डोळ्याचं कलरचं दिसू राहिलं. माझा पहिला चष्मा बरा होता असं मला वाटू राहिलं. मला तर वाटू राहिलं फालतू चेक करायला गेले मी. काय ना काय दिसू राहिलं ना. पहिलेच आपल्या गावात अंधार राहते. अरे तुझे डोळे चांगलेच होते ना, त्या कायलेच घेतला चष्मा. काय घेणं नाही देणं नाही. नाही ना हो, बारीक अक्षर दिसत नाही ना, दिसत नाही बरोबर. सुईत नाही धागा येते नाही टाकताय. त्याच्यानं मी चेक करायला गेलो तर मला डायरेक्ट चष्माच देऊन दिला त्यानं. माझ्या डोकं दुखू राहिलं पण आहे ना, आणि डोळे खाजवल्यासारखे करू राहिले. हाव का व, माय तसंच करू राहिलं. आता खायचा ऑटो आला हा. सूचना, अत्यंत महत्त्वाची सूचना. ज्या कोणी महिलांनी व पुरुषांनी शिबिरामधील चष्मे घेतले असतील त्यांनी ते आत्ताच्या आत्ता वापरणे बंद करा. अन्यथा आपले डोळे कायमस्वरूपी गमावून बसतात. डोळ्याचा नंबरही वाढू शकतो किंवा डोकेदुखी, डोळे खाजवणी यासारख्या आजाराला बळी जातात. हाव
डोकं दुखू राहिलं आणि डोळे खाजू राहिले ना तर काढून धुवा लागेल ना चष्मा, नाही तर बस आपले डोळे खराब होऊन जाईल. या वामन भिंगोट्याला पाहा लागन कसं असते तर, म्हणजे आपले काय डोळे खराब करायचे मागं लागला काय? मोहनदा काय डोळे खाजू राहिले होते का रे? ते चष्मा लावले ना आणि डोकं दुखू राहिलं होतं काय? म्हणून तर काढून ठेवलं मी. कहून तुमचं डोकं दुखू राहिलं होतं आणि डोळे खाजू राहिले होते काय? हा आमचं डोळे आणि डोकं दुखू राहिलं होतं. कहून रे शाहरुख आहे चष्मा कहून काढला ते? अरे एवढं डोकं दुखू राहिलं माय, डोळे खाजवल्यासारखे करू राहिले. बस बाबा, मी नाही लावत तो चष्मा न गिस्मा. मला तर वाटवलं का त्या चष्म्यानंच होय. आम्हाला तसंच उरालं शाहरुख आहे काका, म्हणून तर आम्ही चष्मा काढून ठेवला. मला तर वाटते काही डुप्लिकेट चष्मा आहे तो आपल्याला दिलेले. अरे तुम्हाला तर चष्माच वाटवाला, मला तर डॉक्टर डुप्लिकेट वाटवाला तो. जमलं ना आता, नेत्रदानाचं शिबिरही खोललं आणि सगळे चष्मे वाटपही केले. अबे पण हे कोणते चष्मे वाटप केले त्या? रंगीबिरंगी चष्मे आहे सगळे. हे चष्मे असते का असे? अबे काही लेखा ताला करता फालतूचे असे चष्मे तर मी आजपर्यंत कोणत्या डॉक्टरला वाटल्यांनी पाहिले नाही रे. पांढरे आणि काळे हेच तर वापरते. अरे इंटरनॅशनल लेवलचा डॉक्टर आहे ना हा चष्मा असा बनवलेला आहे का तुम्ही हप्ताभर वापरा आणि हप्ताभरातच तुमचे डोळे चांगले होईल. आता कायचा ऑटो घुमू राहिला? सावधान सावधान सावधान, अत्यंत महत्त्वाची सूचना. ज्या कोणी महिलांनी व पुरुषांनी शिबिरामधले चष्मे घेतले असतील ते आत्ताच्या आत्ता वापरणे बंद करा, अन्यथा आपले डोळे कायमस्वरूपी गमावून बसाल. काय तमाशा आहे रे तुमचे? तमाशे काय आहे? कोणाचं वय आहे? कोणाचं काम कोणाचं वय आहे? हे सरपंच साहेबाचं काम आहे. वाटलंच मले. हा तात्या लय मना मदत करते. हा तात्या लय मना मदत करते. भीमा भाऊ भरले आता त्याचे दिवस भरले. काढा लवकर गाडी काढा आता तुम्ही. फक्त हे लवकर बंद करा. हे सांगा कुठं कुठं घुमवलं हे तुम्ही? हे सगळं इकडे घुमवलं. हे आखरी जो आता इकडे घुमू राहिलो. भीमा भाऊ याचा माईक हिसका आणि याचे वाले भोंगे काढा वरचे. हो बिलकुल हात नाही लावायचा. गाडीला हात नाही लावायचा, भोंग्याला हात नाही लावायचा, माईकला हात नाही लावायचा. चालले जा लवकर इथून, नाही तर आता तुम्ही मार खासान दोघे जण. लवकर चालले जा. तुम्ही थांबा फक्त आता. तुम्ही थांबा. सरपंचाला नाव सांगतो तुमचं वाला, सगळे कारनामे सांगतो. थांबा तुम्ही. जाय सांग होते ते करून घे म्हणा. पाहिलं ना काका तुम्ही आता डोळ्यानं? आहे आपला सरपंच कुचिन आहे का नाही आहे? म्हणजे चांगलं म्या नेत्रदानाचं शिबिर भरवलं, सगळ्याले चष्मे वाटले. हे बी एकदम फुकटमध्ये. तर हा आता काळ्या काढू राहिला. पाहून घ्या ॲटो घुमवला म्हणजे सगळ्याच्या लोकांच्या मनात माझ्याविषयी मग किती वाईट भावना होय. मी मेहनत कायच्यासाठी करू राहिलो एवढी? तुम्हाला माहीत आहे ना? पाहून घ्या. डोळ्यानं पाहिलं ना तुम्ही आता आणि कानानं ऐकलं बी. अरे तू हे चष्मे आहे ना, खरंच असं झालं असं म्हणूनच केलं ना त्याही ना, नाही तर त्याची एवढी मजा आलाय काय करायची? म्हणजे तुम्ही त्याच्या ऐकूनच बोलू राहिले काय? किती मोठा खर्च आला मला हे नाही पाहू राहिले. एवढा मोठा डॉक्टर आले पैसा द्यायला लागला, चष्म्यासाठी पैसे द्यायला लागला, किती लोकांसाठी पैसे द्यायला लागला, मला खर्च किती आला आणि तुम्ही म्हणून राहिले का हे सगळं असंच? म्हणजे तुम्ही त्याच्या ऐकूनच आहे काय? कुठं आहे तुम्ही? हा सगळ्याच्या सगळा मोर्चा घेऊन आले. गावातले लोक आपल्या घरापाशी आहे. लवकर या इथं. हा लवकरात लवकर या. सगळेच्या सगळेच आहे. जेवढे शिबिरात चष्मे घेतले ना तेवढेच्या तेवढे आहे. हे म्हणून राहिले का आमचे डोळे खाजू राहिले, डोकं दुखू राहिले म्हणते त्या चष्म्यानं. कोणते सगळे चष्मे दिले म्हणते ते ना. थांबा 5 मिनिटात येऊ राहिले ते इथं. पागल समजू राहिले का तुम्ही आम्हाला? पागल समजाले? फुकटाचं शिबिर ठेवू राहिले आणि डोळे खराब व्हासाठी तुम्ही चष्मे वाटवायले कलरचे. ते ना आमचे डोळे खाजू राहिले, डोकं दुखू राहिलं. काय होईये? अरे नसन करायचं तर नका करू म्हणा समाजकार्य. काही जोर जबरदस्ती नाही आहे इथं. काय लोकांचे डोळे भोकणे करायसाठी समाजकार्य करू राहिले का ते? त्या नवरा आला बाई मार खाले. लोकांचे डोळे भोकणे करू आला का तो? भरोसा ठेवायच्या लायकीचा नाही हा माणूस. झालं उषाबाई. आता काही तुमच्या नवऱ्यावर भरोसा नाही राहिला. पहिल्यासारखं आता काहीच नाही राहिलं. आम्हाला एवढा भरोसा होता का आता म्हटलं खिचडी वाटते कार्यक्रमाला, चांगल्या कार्यक्रमात येते, उठते बसते, भाषण देते. एवढ्या जणाचे जेवढे ने शिबिरात आले होते तेवढ्याचे डोळे दुखू राहिले, डोळे खाजू राहिले, डोकं दुखू राहिलं. जर कमी जास्त जर त्याच्या डोळ्याला काही झालं तर कोण राहण्याचा जबाबदार? जर ते दृष्टीहीन झाले, आंधळे झाले तर मग. पण त्याने तर चांगलंच काम केलं होतं ना. हे कसं झालं अचानक? आता त्याला थोडी माहिती आहे डॉक्टर कसे आहेत आणि काय आहेत. डॉक्टर आणणारे तेच होय आणि तुम्ही म्हणून राहिले का त्याला कसं काय माहीत काय डॉक्टर कसे आहे काय आहे? तर त्याला सगळंच माहीत आहे. 1 नंबरचे 420 आहे. तुम्ही देशमुख बाप्पू मानवऱ्याला काहीच्या काही बोलू नका. तुम्हाला सांगणं है. है इसलिए बोल रहे हम ऐसे वैसे किसको भी नहीं बोल रहे है. वो 420 इसलिए बोल रहे. ना तोंड सांभाळून बोल. आमचे तमाशे वय घरापाशी लावले हे. एवढेच्या एवढे चालले माझ्या घरापाशी. घरी कोणी हाय नाही आहे, एकटी बाई घरी आहे. चालले तुम्ही एवढेच्या एवढी तिच्या अंगावर. अबे कायचे तमाशे होय म्हणून राहिला तू वामण्या? तू रंगीबिरंगी चष्मे देऊ राहिला शिबिरात. त्यानं आमचे डोळे खाजू राहिले, डोकं दुखू राहिलं. म्हणजे आमच्या डोळ्याचं तू ऑपरेशन करायच्या मागं लागलाय काय? अरे मी काय डॉक्टर होय काय? मी डॉक्टर होय काय?
अरे शिबिरासाठी मी चांगला डॉक्टर आणला. मला माहित आहे का तो डॉक्टर कसा आहे आणि काय आहे आणि कोणते चष्मे देऊ राहिला. तर मी केली आहे का डॉक्टरची डिग्री का त्यानं केली आहे. मी कसं काय म्हणणार आहे त्याला. अबे तू डॉक्टर नाही व्हाय, पण तू शिबिर भरवणार तर तूच होय ना. तुला समजायला नाही पाहिजे काय तर कोणता डॉक्टर आणावं कोणता नाही. रंगीबिरंगी चष्मे देऊ राहिला तो आणि तू तिथून पाहून मस्त बसून काहीच नाही करू राहिला. आणि मग तू एवढा विश्वासानं म्हणू राहिला का चांगला डॉक्टर आणला. तर त्या भीमा भाऊले चष्मा आहे त्या मिलिंद भाऊले चष्मा आहे. त्याला कोण नाही दिले रे चष्मे द्या. अरे त्याला कसा द्या डोळे आपले खराब करायचे होते आणि त्याचे थोडी खराब करायचे होते. ते तर त्याचे दोस्त मित्र होय. जास्त बोलू नका किलबिले. तुम्हाला तुमच्या घरी येऊन नव्हतं म्हटलं का शिबिरात या म्हणून. फुकटाचं होतं म्हणून सगळे जण आले तुम्ही. फुकटाचं होतं म्हणून सगळे जण येणार नाही काय. शिबिर म्हणून त्या ऑटो कायले घुमवला. तुला कोण म्हटलं होतं. म्हणजे शिबिर ठेवू राहिला तू लोकांचे डोळे खराब करायला शिबिर ठेवू राहिला काय. हे पाय तुला आता समजावून सांगू राहिली. मा नातू येऊ दे फक्त म्हण्या ना सोडपाले लावीन तुला एकांडाव त्याच्या हातानं. मग म्हणजो कधी येतोच म्हणे तो 5-10 मिनिटात. थांब तू. तुमच्या घरी काही आलो नव्हतो मी आणि तुम्हाला काय कोणं म्हटलं नव्हतं. तुम्ही आले फुकटा फाकटाचं भेटलं म्हणून शिबिरात. मी काय करू त्याच्यातनी. आणि डॉक्टरांनी दिले चष्मे म्याने दिले चष्मे. सगळंच काढतो त्या डॉक्टरांना दिले चष्मे आणि म्याने दिले सगळंच निघते त्याला. थांब तू. पागल समजू राहिला का तू. एवढ्या जणाले अधिक तर अर्धे याचेच आहे. जर पुरेच्या पुरे आले असते ना चांगला झोडपला गेला असता आजच तू अधिक कोणाशी पंगा घेजो. मायाशी पंगा नाही घ्यायचा. माया जर कमी जास्त झालं डोळ्याले काही झालं का तू आहे मी आहे मग. घे जास्त फडफड नको करू. चला निघा लवकर इथून. लवकर निघा. 2 मिनिटात निघाले पाहिजे इथून. निघालो तर काय करशील तू करशील काय पहिले सांग. तू दिसतं तसा नाही आहे. आज जर हे पुरेच्या पुरे अंधारे झाले तर याचा जबाबदार तू राहशील एवढा लक्षात ठेवजो. भिंगोट्याच्या घरापाशी त्याली आजी आहे लय जण आहे इथं. लवकरात लवकर ये. अरे बापा लय बोर राहिला तो. बरं थांब 2 मिनिटात आलो. अबे काय झालं ते तर सांग. काय झालं. लवकर चला. वामन भिंगोट्याच्या घरापाशी लवकर चला. मोर्चा आहे म्हणते तिथं. काय जा रे भांडणं गिंडणं नका करता नाही तर पोलीस ठाण्यात चालले जासान. पहिलेच तुमचं लग्न व्हायचं आहे. जास्त नाही बोलायचं. बिलकुल चुपचाप लवकर घराच्या रस्त्यात निघा. लवकर निघा. इथं तमाशा नका करू माझ्या घरासमोर. तमाशे दिसू राहिले का तुले. आणि आम्ही इथं भोकणं झालो असतो तर डोळ्यानं मग कसं. काय सबूत आहे तुमच्यापाशी का हे चष्मा घातल्यानंच तुमचे डोळे खाजू राहिले आणि डोकं दुखू राहिलं. का आधी कोणत्या गोष्टीनं होऊ राहिलं असन. महावाल्या चष्म्यानंच कसं होऊ राहिलं आणि ते बी शिबिर चालू असतानीच. तुम्हाला सगळ्याले तात्यानं पाठवलं. मला सगळं माहित आहे का तुम्हाला तात्याने पाठवलं म्हणून. तात्यानं नाही पाठवलं आम्हाला. आमचे डोळे खाजू राहिले आणि आमचं डोकं दुखू राहिलं म्हणून आम्ही आलो इथं. तात्यानं नाही पाठवलं. तात्याचं काय घेणं नाही याच्यात. ते सगळं माहिती आहे आम्हाला कोणं पाठवलं कोणं नाही. मा नवऱ्याच्या मागच लागलाय तो सरपंच. जेव्हापासून सरपंच बनला तेव्हापासून कोणताही मा नवऱ्यानं चांगलं काम केलं का त्याला दिसत नाही चांगलं. सोड तू आजी सोडा देशमुख साहेब सोडा मला तुम्ही आता. हटा लवकर. बाजूले हटा तुम्ही किलबिले काका. लवकर हटा. लय खोपडा खराब केला आता येणं. लोकांचे डोळे गेले असते भोकणे झाले असते तर लोक. आमचे डोळे खाजू राहिले. आमचं डोकं दुखू राहिलं. या रे या. लय रंगबाज झाले का रे. या रे या तिघच्या तिघ या. कोण येते मा नवऱ्याच्या अंगावर पाहतोच मी. या फक्त या दे ना. असा पोलीस ठाण्यात नेतो त्याले आणि 12 आट्याचा भाव दाखवतो कसा असते तर. या तुम्ही या रे. कोण येते तर या. तुम्ही सोडणार. अरे सोडणार मले. अरे सोडा तसंही तुम्ही. अरे सोडा म्हणून राहिलो ना तुम्हाला. जास्ती हुशार नको करू म्हणे. होय घराकडे होय लवकर चालता. चल लवकर चालता होय. चला रे चला वा घराकडे. चला सगळे घराकडे. इथं तमाशे नका करू. इथं भांडणं करायला आलो का आपण. तुम्हाला सोड म्हणून राहिलो मी. सोडून काऊन नाही राहिले तुम्ही. अरे सगळेच्या सगळे भोकणे झाले असते ना. मग काय केलं असतं तुम्ही. चला लवकर मुकाट्यानं घराकडे व्हा. लवकर व्हा म्हणून राहिलो मी. चला सगळेच्या सगळे. नंतर कधी पाहू. दिवस काही गेले नाही. नंतर भेटन असतं आवडीत. मग सांगतो ना समजावून. तुले सोडीन नाही वामन भिंगोट्या. तू विचार करजो. ये रे ये दम अशीन तर सोडायला लावते आजीले. पाहून घेऊ कोण कोणातनी दम आहे तर. हे सगळंच्या सगळं काम सरपंचाचं होय. तात्या लेलेचं. वामनराव काही ना काही करा लागन. नाही तर लय भारी पडून जाईन. काही ना काहीतरी करा लागन. जा भीमा भाऊ तुम्ही गाडी घेऊन या. फक्त जे काय करायचं आहे ते आपल्याला आजच करायचं आहे. जा तुम्ही गाडी घेऊन या. फालतूपणा काही करू नका. चुपचाप घरी व्हा. नंतर पाहिजे त्याला उद्या. तू लवकर घरात होय. उद्या पाहू करवाच्यानं एवढं डोक्यावर बसला म्हटलं तो तात्या आज. लवकर घरात होय. नाही तर आता त्याही बत्ती देईन मी. तुले होय म्हणू राहिलो मी सरक्यानं घरात. तुला समजून नाही राहिलं काय. तात्या आता हातपार करून टाकली वामन भिंगोट्यानं. आता तुम्ही मंदात या का नका येऊ. आम्ही तर त्याला झोडपल्याशिवाय राहणार नाही. देवानंद भाऊ चला
काढतो आपली गाडी. चला त्याला आज पाऊस आणि आज झोडपल्याशिवाय राहू नये. नाही नाही, आता तर त्याला झोडपे बसन बसन म्हणजे बसनच. काढा पाठी गाडी, काढा आपलीवाली. देवानंद भाऊ, तुम्ही माई गाडी घेऊन या. जरा जास्त मस्ती आल्यासारखा करू आला तो. माईक हिसकला, हा भोंगे हिसकले ते ना. बरं बरं, इथं पुऱ्या गावातल्या लोकांचे डोळे भोकणे झाले असते तर कोण जबाबदार असतं याले? कोण जबाबदार असतं? कशी मस्ती असते त्याची, पुरी मस्तीच काढतो त्याची. काही सुधाराचे चान्सेस नाही आहे त्याचेवाले. त्यानं शिबिरच याच्यासाठी घेतलं होतं, त्या लोकांचे डोळे भोकणे झाले पाहिजे म्हणून. आणि आता जर तुम्ही काही केलं नाही तर पुऱ्या गावात बॉम्ब होऊन जाईल. तर सरपंच फक्त आपलेवाले बस फक्त दिसाले जाय, बाकी काहीच नाही. एवढं मोठं 7-12 गावावर संकट आलं होतं तर पुरे लोक भोकणे होऊ राहिले होते आणि सरपंच साहेब मस्त बसून पाहू राहिले होते. वामन भिंगोटेले बत्ती द्याच लागत, नाही तर आता जर त्याला काही केलं नाही तर तो असाच पायन. एवढं लक्षात ठेवा तुम्ही सरपंच साहेब.